महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि योग क्रांती दलातर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहाचे पुण्यात 1 ते 7 ऑक्टोबर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे। या सप्ताहामध्ये महात्मा गांधींच्या विचारांचा प्रसार, सत्य, अहिंसा आणि शांती यांचे महत्त्व तसेच त्यांच्या योगदानाची आठवण ठेवून व्याख्याने, परिसंवाद, पुस्तक प्रकाशन, भजन, शांती मार्च, खादी प्रदर्शन, गांधी चित्रपट महोत्सव, पुरस्कार वितरण असे विविध कार्यक्रम होणार आहेत। गांधी सप्ताह आयोजनाचे हे 13वे वर्ष आहे। गांधी सप्ताहाचे सर्व कार्यक्रम गांधी भवन कोथरूड येथे होणार आहेत। महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉक्टर कुमार सप्तर्षी यांनी पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। यावेळी विश्वस्त अनवर राजन, जांबुवंत मनोहर, सचिन पांडुळे, ॲडव्होकेट स्वप्नील तोंडे पत्रकार परिषदेला उपस्थित होते। 1 ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ नेते माजी संरक्षण मंत्री शरद पवार यांच्या हस्ते सायंकाळी 5:30 वाजता सप्ताहाचं उद्घाटन होणार आहे। ज्येष्ठ हिंदी साहित्यिक अशोक वाजपेयी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे। सर्व धर्मीय प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात होईल। सुरेश द्वादशीवार यांच्या गांधी आणि त्यांचे टीकाकार या पुस्तकाच्या गांधी अँड हिज क्रायटिसेस या इंग्रजी अनुवादाचे प्रकाशन होईल। विवेक गोविलकर यांनी हा अनुवाद केला आहे। शरद पवार यांच्या हस्ते सलोखा गटाचे प्रमोद मुजुमदार यांना सामाजिक योगदानाबद्दल पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे। उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर कुमार सप्तर्षी असणार आहेत। गांधी सप्ताहानिमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह फिल्म फेस्टिवल आयोजित करण्यात आला आहे। गांधी भवनमध्येच विविध चित्रपट दाखवले जातील। आम्ही जागतिक अहिंसा दिन असल्यामुळे अहिंसा दिनाच्या निमित्ताने गांधी सप्ताह दरवर्षी साजरा करतो। यावर्षी 13वा वर्ष आहे आणि 1 ऑक्टोबरला उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते आणि त्याच वेळा त्या कार्यक्रमात दिल्लीचे विचारवंत अशोक वाजपेयी यांचं व्याख्यान होणार आहे। त्यावेळेला सर्व धर्म प्रार्थना होईल आणि काही आम्ही पारितोषिक देतो, ज्यांनी जातीय सलोखा पाळण्याचं काम केलं त्यांना ते पारितोषिक वितरण आणि 2 पुस्तकांचं प्रकाशन आहे। हा 1 ऑक्टोबरचा संध्याकाळचा उद्घाटनाचा कार्यक्रम आहे आणि दुसऱ्या दिवशी 2 ऑक्टोबरला एक शांती मार्च निघणार आहे। फर्ग्युसन कॉलेज रोडवरनं गुडलक चौकात सगळे जमून गांधी भवनला येणार आहेत आणि त्या दिवशी गांधी भवनमध्ये सकाळी प्रार्थना, भजनं आणि 11 ते 3 या वेळामध्ये सर्वेशाम भोजन असं प्रसाद भोजनाचा कार्यक्रम आहे आणि त्याला सगळ्यांना आमचं जाहीर निमंत्रण आहे। आणि यानंतर 3, 4, 5, 6, 7 याच्यामध्ये रोज कोणाला कोणाचं तरी व्याख्यान आहे आणि 1 दिवस परिसंवाद आहे आणि साईड बाय साईड फोटो प्रदर्शन आहे गांधींच्या जीवनाचं आणि गांधींच्या जीवनावरील आणि त्यांच्या संदेशावरील अशा फिल्म्स आमच्याकडच्या मिनी थिएटरमध्ये या 7 दिवस दाखवल्या जाणार आहेत। या सगळ्यांचा लाभ यांना मिळणार आहे। त्याचबरोबर गांधी भवनच्या आवारात खादीचे स्टॉल लावले जातील। खादी विक्री, खादीचे रेडीमेड कपडे वगैरे असं असेल तर या सप्ताहामध्ये सामान्य लोकांनी भाग घ्यावा आणि आपल्या राष्ट्रपित्याला एक प्रकारचं अभिवादन करावं।